चला आज आपण 6th स्टँडर्डचं प्रॅक्टिस सेट नंबर 15 हा पूर्णपणे सॉल्व्ह करून घ्यायचे। मागील आपण प्रॅक्टिस सेट नंबर 14 बघितला होता, तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तो व्हिडिओ बघून घ्या। आता आपण 15 हा पूर्णपणे शॉर्ट ट्रिक्सने सॉल्व्ह करून घेणार आहोत। चला आता डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करूया। बघा काय का प्रॅक्टिस सेट नंबर 15 पहिला क्वेश्चन काय सांगितलं आपल्याला, राईट द प्रॉपर नंबर इन एम्प्टी बॉक्सेस। जे जिथं एम्प्टी बॉक्स आहे, जे खाली रिकामे खोके येते, बरोबर आहे, तसं रिकामं डोकं आहे तुमचं, रिकामं खोकं झालंय, त्या बॉक्स मध्ये काय करायचं आपल्याला प्रॉपरली व्हॅल्यू टाकून घ्यायच्यात। काय आता बघा पहिला क्वेश्चन कडे जाऊया आपण आणि याच्यामध्ये नीट समजून घ्या। तुम्हाला एकतर मल्टिप्लाय एकतर तुम्हाला डिवायडेशन, दोन ट्रिक्स तुम्हाला करावं लागणार आहे। काय मल्टिप्लाय आणि डिवायडेशन दोन ट्रिक्स तुम्हाला नीट करावं लागणार आहे, समजून घ्या। आणि आता तुम्हाला ह्या ज्या मल्टिपल डिवायडेशन आहे ते तुम्हाला डायरेक्टली करायची, काय करायचं तुम्हाला डायरेक्टली मनात करायचे आणि आन्सर आपल्याला फाइंड आउट करायचे। बघा काय दिला पहिला क्वेश्चन, 3/5 दिलाय। काय दिला 3/5। एखादी फ्रॅक्शन मध्ये जर तुम्हाला डिनोमिनेटर सेम करायचा असेल नसेल करायचा, त्याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागतं, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्या नंबरने तुम्ही डिनोमिनेटरला मल्टिप्लाय करता त्याच नंबरने तुम्हाला न्यूमरेटरला मल्टिप्लाय करावं लागतं, बरोबर आहे। म्हणजे तुम्ही कुठला पण नंबर घ्या, तुम्ही न्यूमरेटरला त्याला मल्टिप्लाय करा किंवा डिनोमिनेटरला करा, पण दोघांना एकच नंबरने सेम ऍज इट इज नंबरने तुम्हाला मल्टिप्लाय करावं लागतं। हा आपला बेसिक नियम आहे, आपला खूप वेळ झालेला आहे। ओके बघा आता काय दिले 3/5, 3 इंटू बॉक्स दिलाय, 5 इंटू बॉक्स दिलाय। या बॉक्स दोन्ही बॉक्स मध्ये आपल्याला व्हॅल्यू पुट करायचे। आता बघा पण पुढे आन्सर 10 दिलेले, काय आन्सर दिले 10 दिलेले, म्हणजे या 5 ला असा कुठला नंबर आहे का त्याला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला आन्सर 10 येईल। 5 to the 10 बरोबर आहे, 5 to the 10 म्हणजे या 5 ने काय केलं 2 ला मल्टिप्लाय केलं तेव्हा आपला आन्सर किती आलं 10 आलं। म्हणजे या बॉक्स मध्ये कुठला आन्सर येणार 2 येणार, बरोबर आहे, 5 to the 10 येणार, राईट। त्याच्यानंतर मग नियम मी काय सांगितलं तुम्हाला स्टार्टिंगला, जर तुम्ही डिनोमिनेटरला एखाद्या नंबरने मल्टिप्लाय करत असेल तर तोच नंबरने तुम्हाला काय करायचं न्यूमरेटरला पण तुम्हाला काय करायचंय मल्टिप्लाय करावं लागेल। मग 2 ने इथं मल्टिप्लाय केलं तोच नंबर काय घेणार आपण वरती घेणार, 3 to the 6 या बॉक्स मध्ये काय येणार वरती 6 येणार। आणि मग 6/10 दिले, आपण डेसिमल फ्रॅक्शन बघतोय, मग डेसिमल फ्रॅक्शन बघत असताना आपल्याला आन्सर हे आपलं पण डेसिमल मध्येच आलं पाहिजे। कुठे आलं पाहिजे डेसिमल मध्ये आलं पाहिजे। आता हा 6 नंबर दिलाय, याला काय करा ऍज इट इज इथे घ्या, ऍज इट इज याला काय करा इथे घेऊन टाका। आता याला डिवाइड बघा किती दिलाय 10 दिलेला आहे। ओके 10 ला किती झिरो दिलेला आहे 1 झिरो दिलेला आहे। मग काय करा या नंबर मध्ये एक घर पाठी या, 6 नंतर इकडे नंबर आहे का कुठला नाहीये, मग काय करा इथे एक पॉइंट द्या, इथे झिरो द्या 0.6 बरोबर आहे। इथं 0 एकच आहे म्हणून एक घर पाठी, इथं पॉइंट आणि इकडे एक 0 द्यावा लागतो। ओके नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा 25/8। नेक्स्ट एक्झाम्पल 25/8 दिलाय। बघा रूल्स आपला काय सांगतो का डिनोमिनेटरला एखाद्या नंबरने मल्टिप्लाय केलं त्याच नंबरला तुम्हाला काय करावं लागेल न्यूमरेटरला मल्टिप्लाय करावं लागेल। बघा तो नियम इकडे चालू होतो बघा, 8 into 125 दिले, वरती 25 इंटू बॉक्स दिलेला आहे। मग आता खाली जर 125 125 ने इकडे मल्टिप्लाय केलंय तर वरती पण आपल्याला 125 ने मल्टिप्लाय करावं लागेल का नाही, यस राईट। म्हणजे हा बॉक्स इथं कंप्लीट झाला। त्यानंतर बघा 8 into 125 जर केलं तर आपल्याला आन्सर 1000 भेटतं। ओके मग 25 into 125 केलं किती आन्सर भेटणार हे आपल्याला करायचे, पण लक्षात घ्या मल्टिप्लाय करत बसू नका, मल्टिप्लायला तुमचा खूप वेळ जाईल, बरोबर आहे, कारण तुम्हाला 3 डिजिटने 2 डिजिटला मल्टिप्लाय करायचे किंवा 2 डिजिटने 3 डिजिटला मल्टिप्लाय करायचे। पण बघा इकडे जे आन्सर दिले ना इकडं, बरोबर आहे, इकडे आन्सर दिले ना हेच आन्सर इकडे पाहून लिहा, फक्त याच्यातला काय करा डेसिमल पॉइंट रिमूव्ह करा, म्हणजे आन्सर काय येणार 3125 3125। कारण या आपण 3125 ला जर 100 ने आपण याला डिवाइड केलं तर 3 झिरो येतात, म्हणजे 3 डिजिट आपण मागे येणार। बघा 1 2 3 म्हणजे 3 पॉइंट मध्ये डिजिट आला का, आला। अशा प्रकारे ट्रिक्स आहे, मल्टिप्लाय करत बसू नका। नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा 21/2 दिलेलं आहे। काय दिले 21/2 दिले, इकडे 21 into 2 into करायचे, पण आन्सर डायरेक्टली 10 आला इथं बघा,
काय आलं आन्सर 10 आले. मग 2 ला कुठल्या नंबरने मल्टिप्लाय केलं म्हणजे आन्सर 10 येईल किंवा किती 5. बरोबर आहे. 2 5 10 2 पंचे 10 म्हणजे या 2 ला आपल्याला 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल. 2 5 10. मग तुम्ही डिनोमिनेटरला 5 ने मल्टिप्लाय करताय ना तर न्यूमरेटरला पण काय करा 5 ने मल्टिप्लाय करून घ्या. ओके. देन 21 5 किती 21 5 5 1 5 and 5 to the 10 105 आला 105 आला. आता बघा 105 दिलेला आहे. त्यानंतर बघा आपण त्याला 10 दिलाय. किती शून्य खाली एक शून्य खाली म्हणजे आपल्याला एक डिजिट काय करावं लागेल मागं यावं लागेल. स्टार्टिंगला काय करा 105 नोट करून घ्या. छेदाला एकच शून्य डिनोमिनेटरला. बरोबर आहे. तर एक प्लेस आपण काय येणार डिजिट मागे येणार. इकडनं 5 आहे 5 नंतर इकडे मागे येणार. आपला आन्सर येणार आहे 10.5. काय येणार आहे 10.5 येणार आहे. समजते का. एकदम जबरदस्त ट्रिक्स आहे. पुढे बघा आता काय 4 नंबरचं एक्झाम्पल 22/40 दिले. बघा इक्वल टू काय दिले 11/20 म्हणजे यांनी काय केलेले का याच्या निम्मे करून घेतले. ते याच्या काय केलेले निम्मे केले किंवा याला आपण म्हणतो अर्धे केले किंवा याला 2 ने डिवाइड केलं. बरोबर आहे. बघा 11 to the 22 20 to the 40 आला. ओके. आता पुढे काय सांगितले बघा 11 into बॉक्स दिलाय आणि 20 into 5 दिलाय. मग आता आपल्याला समजतं ना 20 into 5 दिलाय ना हा इकडे 5 आहे म्हणजे इकडे पण काय येणार 5 येणार. इकडे पण काय येणार 5 येणार. मग मला सांगा 25 100 येतो. बरोबर आहे. मग 11 5 55 इथं किती येणार 55 येणार. ओके. डिनोमिनेटरला किती झिरो आहे किती झिरो आहे 2 झिरो दिलेले. अगोदर काय करा 55 ला ऍज इट इज नोट करा. एक मिनिट जरा गर्दीले झाले. ओके. 55 घेतला. याला काय करा 2 झिरो दिलेत ना 2 डिजिट आता काय करणार आपण मागे येणार. 2 डिजिट आपण काय येणार मागे येणार 1 2 येणार. मग याच्या नंतर इथं डेसिमल पॉइंट आणि इथं काय करा 0 देऊन टाका. ओके. एनी डाउट्स समजलंय. सेकंड क्वेश्चन आता लगेच बघूया. ओके. सेकंडचा क्वेश्चन आपल्याला सेकंड नंबर क्वेश्चन काय दिला बघा कन्वर्ट द कॉमन फ्रॅक्शन इनटू डेसिमल फ्रॅक्शन. कॉमन फ्रॅक्शन दिलेलं आपल्याला नॉर्मली न्यूमरेटर डिनोमिनेटर फॉर्म मध्ये. आता आपल्याला काय करायचे का त्या नंबरला आपल्याला आता डायरेक्टली डेसिमल फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचे. डेसिमल फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करत असताना काय करा का सिंपल जो तुमचा डिनोमिनेटर दिला ना डिनोमिनेटरले काय करा न्यूमरेटरला डिवाइड करा. काय करा न्यूमरेटरला डिवाइड करून घ्या. बघा समजा आता आपण एकेकाचं इथं डिवायडेशन करूया. बघा आपण इकडे घेतला इकडे आला 4 इकडे आला 3. ओके. बघा 4च्या टेबलमध्ये 3 येतो का येतो का नाही येत. मग काय करा याच्यामध्ये इथं एक 0 घ्या. बरोबर आहे. आपण काय केला 0 घेतला. मग 3 - 0 इकडे येणार 3 वापस. मग इकडे एक 0 घ्या 30 झाला. इकडे आपला आता येणार डेसिमल पॉइंट. ओके. 4चा टेबल 30 पर्यंत 4 7 28. मग इकडे येणार तुमचा 7 28. ओके. 30 - 28 2 येणार. इकडे पुन्हा येणार 20 आणि 4 5 20 - 20. मग आपला आन्सर किती आला 0.75. 0.75 हे आपलं आन्सर आलं. त्यानंतर सेम काय करा याला आता इकडे बघा 4 आपण 5 दिलाय. इकडे काय करा 5 ने 4 ला डिवाइड करून टाका. 5च्या टेबलमध्ये 4 आहे का नाहीये. मग आपण काय घेणार 0 घ्या. इकडे होणार 0 इकडे तयार झाला आता डायरेक्टली 40. इकडे पॉइंट द्या. ओके. 5चा टेबल 40 पर्यंत 5 7 35 5 8 40. मग इकडे काय येणार 8 40 - 40 0. बरोबर आहे. मग याचा आन्सर किती येणार 0.8 आला. त्यानंतर बघा 9/8 दिलेला आहे. सेम काय करा याला डिवाइड करा 8 ने काय करा 9 ला डिवाइड करून घ्या. आता बघा 8चा टेबल हा 8 1 8 होतो. बरोबर आहे. 0 घ्यावा लागेल का आपल्याला नाही. बरोबर आहे. मग इकडे येणार 8 1 8 9 - 8 1 9 - 8 1 येणार. आता 8च्या टेबल मध्ये आहे का
1 आहे का नाही. मग आता इकडे काय करा, याला डायरेक्टली डेसिमल पॉईंट घेऊन टाका. काय करा, डायरेक्टली डेसिमल पॉईंट घ्या आणि इकडे जाणार तुमचा 10. काय तयार होणार तिकडं 10 होणार. मग 8 1 द 8, 10 - 8 0 2 बरोबर आहे. हा झाला 20. वापस 8 to the 16. मग आपण घेणार 8 to the 16 होणार. 20 मधून 60 गेले किती येणार 4 येणार. आला 4, 4 चा झाला 40 आणि 8 5 40. समजतंय का. बरोबर आहे. मग आपला आन्सर काय येणार 1.125. समजते. सिंपल आहे. पटापट हे डिवायडेशन आपल्याला आलं पाहिजे. आता पुढे बघूया. समजा आपण घेतला 17 आपण 20 दिलाय. मग इकडे आपण घेणार 20, इकडे येणार 70. ओके. आता काय करा 20 ने 70 ला डिवाइड करा. 20 चा टेबल येतो का नाही. मग आपण काय घेणार डायरेक्ट 0 घेणार. मग इकडे येणार तुमचा 0. मग 17 - 0 याला 17. मग इकडे घेणार तुमचा एक 0 डायरेक्टली येणार. इथं काय करा डेसिमल एक पॉईंट पटापट देऊन टाका. ओके. आता 20 चा टेबल 170 पर्यंत बरोबर आहे. नाही येत तर काय करा 2 चा टेबल 70 पर्यंत घ्या. शेवटचा 0 त्याला ऍज इट इज टेकून द्या. ओके. 2 8 द 16, 2 9 द 18. 18 जास्त होतं ना. मग आपण घेणार आहे 2 8 द 16 आणि हा याचा 0 आला 0 0 0 7 17 - 1 सॉरी 16 1 आला 10. इकडे काय करूया याला आता आपण 100 करूया. बरोबर आहे. आणि मग काय येणार 2 5 द 10, 2 5 द 10 आणि वरचा राहिला 0 किंवा 25 द 100. आपला आन्सर येणार 0. बरोबर. इथं मग राहिला काय आपला फायनल आन्सर काय आला 0.85. 0.85. समजते का. ओके. पुढे आता आपण बघणार आहे 36 upon 40. काय 36 upon 40. आता याच्यामध्ये काय करा का 40 ने 36 ला डिवाइड करा. बरोबर आहे. पुन्हा 40 च्या टेबल मध्ये 36 येतो का नाही येत. मग काय करा इथं 0 घ्या डायरेक्ट त्याला पॉइंट देऊन टाका. इकडे झाला 360. 36 - 0 36 वरचा एक 0 देऊन टाकला. ओके. आता 40 चा टेबल याच्यापर्यंत बघा लास्टला 0 आलाय ना. हा 0 कट झाला. 4 चा टेबल 36 पर्यंत 4 9 द 36. मग हा 36 देऊन टाका. वरचा 0 देऊन टाका. 0 0 0. काय आन्सर आला आपला 0.9. बोला एनी डाउट्स. सिद्धी समजलं का. एकदम सिंपल आहे. फक्त डिवायडेशन नॉर्मली आपल्याला करून घ्यायचं. ओके. राहिलेले 1-2 एक्झाम्पल तुम्ही स्वतः ट्राय करा. आता आपण सेकंड क्वेश्चन बघणार आहे. स्टार्ट. 3rd नंबरचा क्वेश्चन सॉल्व्ह करून घ्यायचे. काय सांगितलंय कन्वर्ट द डेसिमल फ्रॅक्शन इनटू कॉमन फ्रॅक्शन. दिलेले फ्रॅक्शन तुम्हाला काय करायचं सिंपल एकदम कॉमन फ्रॅक्शन मध्ये जसं न्यूमरेटर असेल डिनोमिनेटर असेल त्याच्यामध्ये कन्वर्ट करायचे. आणि एकदम सिंपल क्वेश्चन आहे. 1 मार्काला एक्झामला तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. बघा पहिला काय दिलाय 27.5 दिलेला आहे. काय करा स्टार्टिंगला दिलेला अंक आहे ना ऍज इट इज घ्या. फक्त याच्यामधला डेसिमल पॉईंट काढून टाका. 27.5 दिला ना हा पॉईंट डायरेक्ट गायब करा. केला. त्याच्यानंतर बघा असा अपॉनचं साइन करा आणि डिनोमिनेटरला 1 घ्या. अगोदर काय करा 1 घ्या. याच्यानंतर बघा का डेसिमल पॉईंट नंतर किती नंबर येतात. हा डेसिमल पॉईंट आहे आणि याच्या राईट साईडला किती नंबर याच्यामध्ये 5 दिलाय. फक्त 1 येतो 1 डिजिट. मग काय करा फक्त इथं 1 0 घ्या. आला आन्सर. काहीच करायची गरज नाही. बघा इकडे दिले 0.007 दिले. ओके. काय करा याच्यामध्ये डेसिमल पॉईंट पण काढा आणि 0 सगळे गायब करून टाका. ओके. फक्त राहणार तुमचा इथं 7. काय राहणार फक्त 7. हे 0 गायब करा. डिनोमिनेटरला काय करा एक 1 घेऊन टाका. 1 घेतला. आता याच्यानंतर बघा डेसिमल पॉईंट तुमचा कुठे होता. डेसिमल पॉईंट नंतर किती नंबर आले 1 2 3. किती आले 3 आले. मग काय करा इथं 1 2 3 0 घ्या. घेतला. फायनल आन्सर तयार आहे. पुढे बघा 90.8 दिलाय ना तर काय करा 908 घ्या म्हणजे डेसिमल पॉईंट रिमूव्ह करा. ओके. डिनोमिनेटरला 1 घेऊन टाका. 1 घेतल्यानंतर
डेसिमल पॉइंट नंतर किती नंबर आहे? 1 नंबर आहे. मग किती झिरो घेणार आपण? 1 शून्य घेणार. बरोबर आहे. बघा 39.15 दिलेलं आहे. काय करा 193915 ऍज इट इज घ्या. बरोबर आहे. 39.15 दी आहे. बरोबर आहे. तर काय करा झिरो याला काढून टाका. बरोबर आहे. काय याला झिरो काढून टाका म्हणजे याच्यातला पॉइंट रिमूव्ह करून टाका. आता बघा याच्यानंतर डेसिमल पॉइंट नंतर किती नंबर याच्यामध्ये येतात डिजिट? 1 आणि 2. मग आपला पहिला 1 घ्या आणि त्याला काय करा 2 झिरो देऊन टाका. समजते? पुढे बघा काय दिलं आपल्याला? 3.12 दिलेलं आहे म्हणजे 3.12 दिलेलं आहे. बरोबर आहे. 3.12 दिलेला आहे. मग आता याच्यानंतर काय करा दिलेला नंबर 312 घ्या कारण डेसिमल पॉइंट आपल्याला काय करायचंय? रिमूव्ह करायचंय. रिमूव्ह केल्यानंतर 1 घ्या. डेसिमल पॉइंट नंतर किती नंबर येतात बघा? किती डिजिट येतात? 1 आणि 2. मग इथे किती शून्य घेणार आपण? 1 आणि 2. समजते? पुढे बघा काय सांगितले? 70.400 दिलेला नंबर अगोदर सेम घ्या 70400 घेतला. डिनोमिनेटरला 1 देऊन टाका. ओके. या डिजिट नंतर किती नंबर येतात? 1 2 3. 1 2 3. मग इथे किती झिरो घेणार? 1 2 3. बघा समजते? एकदम शॉर्ट ट्रिक आहे, जबरदस्त ट्रिक आहे. सगळ्यांनी होमवर्क करून यायचं आहे घरून. उद्या प्रॅक्टिस सेट नंबर 15 पूर्ण सॉल्व्ह करून घ्यायचा आहे. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो आपला व्हिडिओ जर आवडला व्हिडिओला एकदा लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट करा. ओके. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.